कॅश प्राइज. आणखीन एक आलाय, चेंडू येतोय सीम बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि पियुष साठी आणखीन एक पारितोषिक आहे, लगातारच्या 3 षटकार. षटकार हॅट्रिक साठी विजय प्रसादजी डेरवरकर साहेबांकडनं देखील 1000 रुपये, मिलिंदजी लाड साहेबांकडनं 1000 रुपये, 500 आणि स्वप्नील बडेकर यांच्याकडनं प्रत्येक षटकार किंवा चौकारासाठी 100 रुपये, तर विकेट हॅट्रिक साठी सुहान ओबाले यांच्याकडनं 1000 रुपये. इथे मिस टायमिंग फटका, अगदी आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र बचावला जातोय. एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली आहे. सेन्सिबल क्रिकेट, चांगल्या क्रिकेटरचं एक उत्तम उदाहरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. 2 षटकार आले, त्यानंतर एक सिंगल मिळवली आणि 9 सेकंड वरती आला. बाळादादांचा सुपुत्र आता मात्र मैदानामध्ये खेळतोय आणि फिल्डिंग साठी स्वतः पप्पा मैदानामध्ये. हे युद्ध, हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन साईडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. विकेट माहिती आहे किती महत्वपूर्ण आहे, त्याच्यासाठी हे प्रयत्न आहेत. या विकेट हवी आहे. शशांक शेट्टी एक अनुभवी क्रिकेटर, त्यांना देखील माहिती आहे पियुषला जर थांबवायचं असेल तर विकेट घेणं गरजेचं आहे. 13 धावा धावफलकावरती. कमी गतीनं आखूड टप्प्याचा चेंडू, फसवा चेंडू, किप्परनं चुकी केली आहे. चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिजन मध्ये, बाईटच्या स्वरूपामधील चौकार. सतरा धावा धावफलकावरती. तेजस गायकवाड ऑन साइडला, काऊ कॉर्नरला चेंडू चाललाय. टाटा बाय बाय, षटकार. तेवीस धावा धावफलकावरती. आक्रमक बॅटिंग, 3 षटकांची मॅच, शॉर्ट टर्म क्रिकेट, त्याच्यामध्ये पहिल्या षटकावरती आक्रमण. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वरती. तेजस गायकवाड ज्यानं दहिवली प्रीमियर लीग 2024 पर्व 4थ्या मधील पहिलं निर्धाव षटक टाकलं होतं आणि त्याच्यावरती आता आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. लीग स्टेजच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी, परंतु क्वालिफाय मॅच मध्ये थोडीशी नाराजगी व्यक्त करतोय. हाच तेजस गायकवाड ज्यानं पहिल्या दिवशी अगदी निर्धाव षटक फेकलं होतं. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, काय गोलंदाजी साकारली होती. परंतु या मॅच मध्ये पियुष, अगदी दोन्ही पाहायला गेलं तर यंग क्रिकेटर आहेत आणि त्यांच्या मधली हा युद्ध, आणि इथे मात्र फलंदाज पियुषने मात्र बाजी मारली आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. दुसरं षटक, अनुभवी गोलंदाज शशांक शेट्टी गोलंदाजीसाठी. कमी गतीनं टाकलाय, हेलिकॉप्टर उडवायचा होता, फटका फसलाय. बाळादादा चेंडू खाली, चुकी करणार नाहीयेत. महत्वपूर्ण विकेट आहे. शशांक शेट्टी काय मॅच मैदानामध्ये चालू आहे. पहिल्या षटकामध्ये हवी ठरला होता पियुष, दुसऱ्या षटकामध्ये अनुभवी गोलंदाज शशांक शेट्टी. अनुभव काय असतं ते मैदानामध्ये दाखवलंय. युवा आपण भरपूर बघितले, युवांचा जोश भरपूर बघितला, परंतु अनुभव देखील पहा. जसे गोलंदाजीसाठी आले, चेंजेस पाहायला मिळाले. हा वेगवान पियुषच्या विरोधामध्ये कमी गतीनं आणि साहिलच्या विरोधामध्ये वेगवान चेंडू.
यालाच तर म्हणतात अनुभव. अनुभवाची शिजोरी घेऊन मैदानामध्ये उतरलेत आणि तिथून मात्र सफलता देखील मिळवली जाते. हा देखील फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा येतोय साहिलच्या बॅट मधून. दर्जेदार चौकार. पतावरती शशांक शेट्टी 3 षटकांची मॅच. एक षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतं. जे षटक आतलं होतं तेजस गायकवाडनं त्याच्यावरती आक्रमण जरूर झालं होतं, परंतु आजचा दिवस वगळता पहिला दिवस त्याच्या नावावरती होता. कमी गतीनं टाकला होता साहिलला. इथे मात्र हा चेंडू समजलेला नाहीये. बॅक ऑफ दी हँड. बराचसा अनुभव आहे क्रिकेटचा, बराचसा उतार चढाव क्रिकेटचे यांनी देखील पाहितलेत आणि त्या उतार चढाव 27 धावा. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तेजस गायकवाड. एकच धाव. 28 धावा धावफलकावरती आपण पाहताय. क्वालिफाय मॅच आपल्या सर्वांच्या समोर आली आहे. जुनेरा अनम 11 त्याचे पुरस्कर्ते आमचे रफिकजी मिस्त्री आणि त्यांच्या समूहामध्ये खेळते खोत दाबा 11 ही टीम. त्याचे पुरस्कर्ते मिथिल खोत. हा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. अगदी अलॉंग द कार्पेट वाईड इस लॉंग ऑनला त्या ठिकाणी बाळादादा आहे. एकच धाव. षटक क्रमांक दुसरा इथून समाप्त झालाय. कमबॅक करणारं षटक, विकेट टेकिंग षटक, विकेट मिळवून दिलाय या षटकामध्ये पियुषचं. शशांक शेट्टी यांनी एक षटक हाताळलं, 6 धावा दिल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवली. काय गोलंदाजी झाली आहे दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे 29 वरती. अपी याने देखील प्रभावित केलं होतं कालच्या दिवसभरामध्ये. चांगली बॅटिंग केली होती, परंतु आता ते सर्व काही विसरून आजचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये करायची कामगिरी मात्र इथून करावी लागेल. बाळादादा धनवी बॅटिंग गोलंदाजीसाठी आलेत. पहिला चेंडू आणि इथे मात्र एफर्ट्स पहा, काय झेल पकडलाय, अप्रतिम झेल. यांच्याकडून आले 200 रुपये. गुड्ड्या हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. काय झेल पकडलाय, स्वतःला झोकून दिलं. विकेट महत्वपूर्ण होती आणि ती विकेट मिळवायची आहे, त्याच्यासाठी जुनेरा अनम 11. हा फटका दर्जेदार दमदार येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. प्रेम मोरे यांनी हा झेल कंप्लीट केला, त्यासाठी प्रसादजी डेरवणकर साहेबांकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. 200 रुपये अतुल धनवडे यांच्याकडून, 500 रुपये प्रसाद डेरवणकर साहेबांकडून. ऑन साइडला हा फटका हलक्या हाताने खेळून काढला. 2 धावा कंप्लीट. सदोतीस धावा. बॅटर नेम केतन लाड बॅटिंग साठी मैदानामध्ये आपण पाहतोय. कमालीची मॅच, क्वालिफाय मॅच, संघर्ष. इथून ही मॅच जिंकली तर या चमचमत्या ट्रॉफीवरती हकदार नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. हा फटका देखील चांगला आहे. गॅप सिलेक्शन, शॉट एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. 38 धावा धावफलकावरती. 3 षटकांची मॅच. अगदी पाहायला गेलं तर शॉर्ट टर्म क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये फार चांगली कमालीची बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना खोत दाबा 11 टीम. हा फटका समोरच्या दिशेनं ओव्हर द बॉलर हेड ठोकलाय साहिल जाधवनं. हा दर्जेदार षटकार. बघा हेमंत गुरव यांचा डान्स आपल्याला पाहायला मिळतोय.
चौकार षटकारांची आतिषबाजी. आमचे कॅमेरामन ब्लॅक स्क्रीनच्या इथे जे आमचे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांना देखील या कॅमेऱ्यामध्ये कैद करायचंय. हा चांगला चेंडू कमबॅक केला, षटकार आला, त्यानंतर मात्र हा फसवा चेंडू पाहायला मिळाला. जे थोडं थांबा. 44 धावा धावफलकावरती आणि 45 धाब्यांची इथून मात्र गरज असेल जुनेरा अनम 11 या टीमला. चला स्पीड अप करा. खोद दाबा 11 टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा, विलंब करू नका. मासला सुरुवात. पियुष समोर आपण पाहतोय बाळादादा आणि मुलाच्या विरोधामध्ये बॅक टू द बॉलर. हा ठोकलाय पहिला षटकार. 45 धाव्यांचा आव्हान. पंचेचाळीस धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट आता कशा प्रकारे चेस होईल. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. अगदी बापा विरुद्ध मुलगा अशीच फाईट आता मैदानामध्ये पाहायला मिळते. कमी गतीनं फसवा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका 6 धावा. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. हे बॅटल खऱ्या अर्थानं पाहण्यासारखं असणार आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहितली आक्रमक बॅटिंग पियुषची. आता दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय बाळादादाच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती टॉस होतोय. शिंदे कॉर्नर आणि शरद भाऊ फाउंडेशन या दोन टीम मध्ये. फसवा चेंडू कमी गतीचा चेंडू स्विंग अँड मिस बॅक ऑफ दी हँड. दोन्ही अनुभवी फलंदाज समोर. एक युवा टॅलेंट, एक उभारता सितारा या दैवलीकरांचा पियुष धनवे. डॉट बॉल. 3 चेंडू 7 धावा. 45 धावांचा आव्हान. आणखीन एक चांगला चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडू. कमबॅक केलं. 4 चेंडू 7 धावा. काय गोलंदाजी साकारतोय पियुष धनवे. नॉन स्ट्राईक वरती आता पप्पांना आणून ठेवलेत बाळादादा धनवेला आणि त्यानंतर आता मात्र शशांक शेट्टी यांना थांबवण्याचं काम करतोय. चांगली गोलंदाजी.
हा फटका आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शशांक शेट्टी यांच्या बॅट मधून षटकार. आता 13 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज. शेवटचे 13 चेंडू 32 धाब्यांची गरज. षटकार आलाय. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वरती. आणखीन एक फुलटॉस ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. येते बाउंड्री. 17 धावा धावफलकावरती. 12 चेंडू आणि 28 धाब्यांची गरज. शेवटचे 12 चेंडू 28 धाब्यांची गरज. टीम मीटिंग नकोय मित्रांनो, प्लीज टीम मीटिंग नकोय. खोद धाबा 11 टीम मीटिंग नकोय. परीक्षित आलाय दुसरं षटक घेऊन. फार चांगला गोलंदाज आहे परीक्षित देखील. परंतु त्याच्यावरती आणखीन एक ब्लॅक स्क्रीनच्या वरून हा येतोय. बाळादादा धनवे यांच्या बॅट मधून षटकार. दहा चेंडू 18 ची गरज आहे. हा देखील हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे ठिकाणी. छोटासा राज चांगला क्षेत्ररक्षक आहे. आणि 11 धावा. 3 षटकारांसाठी प्रसाद देरवणकर साहेबांकडनं 500. हा फटका देखील अप्रतिम फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. शशांक शेट्टी ब्रँड. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. अनुभव काय असतो ते मैदानामध्ये दाखवतात हे दोन्ही लेजंड प्लेयर. नजाकत यावेळी अगदी आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये जो शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होता तिथे मात्र हा चेंडू 6 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धाब्यांची गरज. अगदी गेले कित्येक वर्ष या क्रिकेटमध्ये अधिराज्य ज्यांनी गाजवलेत ते दोन्हीही फलंदाज मैदानामध्ये खेळ करतायत. या युवा खेळाडूंना लाजवेल असा खेळ मैदानामध्ये चालू आहे. एकीकडे तुम्ही पाहताय शशांक शेट्टी असतील तर दुसरीकडे बाळादादा धनवी.
6 चेंडू आणि 6 धाबींची गरज. जबरदस्त मॅच, क्वालिफाय मॅच. खऱ्या अर्थानं इथून जर का जिंकलात तर पहिल्या किंवा दुसऱ्या ट्रॉफीवर तुमचं नाव निश्चितच कोरलं जाईल. दहिवली प्रीमियर लीग 2024 पर्व 4थ्या वरती या चमचमत्या आकर्षित, सर्वांना आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज. MSD डीजे थांब. MSD स्टाईल हा